माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. गेल्या काही दिवसांपासून कर्जत आणि नेरळ परिसरात सुरू असलेल्या विजेचा लपंडाव आता केवळ तांत्रिक बिघाड राहिलेला नसून यामागे एक मोठे संशयास्पद षडयंत्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे कर्जतमध्ये प्रस्थापित होऊ पाहत असलेल्या टोरेन जलविद्युत प्रकल्पाला स्थानिक जनतेचा आणि शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असतानाच दुसरीकडे महावितरणाची MSEB सेवा अचानक कोलमडणे, यामागे नेमके काय गणित आहे असा प्रश्न उपस्थित होतो. लोकांना मुद्दाम त्रास देऊन टोरेन कंपनीला तारणहार म्हणून सादर करण्याचा हा छुपा अजेंडा तर नाही ना, असा खळबळजनक संशय आता बळावत आहे. गेल्या काही दिवसांत नेरळ हद्दीतील तब्बल 9 ते 10 इलेक्ट्रिक DP एका पाठोपाठ एक उडाल्या आहेत. उन्हाळ्याच्या आणि कडाक्याच्या दिवसात सलग कित्येक तास लाईट जात असल्याने नागरिकांचे जगणे असहाय्य झाले आहे. प्रश्न असा पडतो की अचानक महावितरणाची यंत्रणा एवढी खिळखिळी कशी झाली? टोरेनच्या एंट्रीसाठी मल्टीनॅशनल षडयंत्र रचले जाते का? स्थानिक पातळीवर सध्या एकच चर्चा रंगत आहे, ती म्हणजे क्रिएट द प्रॉब्लेम, सेल द सोल्युशन. आणि समस्या निर्माण करा, मग स्वतः उपाय म्हणून पुढे या. महावितरणने सातत्याने लाईट घालवायची. जेव्हा लोक सरकारी वीज यंत्रणेला पूर्णपणे विटतील तेव्हा टोरेन सारखी खासगी कंपनी उत्तम पर्याय आहे असे चित्र निर्माण करणे सोपे जाईल. टोरेनच्या जलविद्युत प्रकल्पाला होणारा विरोध शांत करण्यासाठी तुम्हाला हक्काची वीज हवी असेल तर प्रकल्पाला विरोध थांबवा, अशी सुप्त भीती किंवा आमिष दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. महावितरण विकली गेली आहे का? नेरळ आणि कर्जत भागातील आंदोलक आणि सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे की जर वर्षानुवर्षे चालणारी यंत्रणा अचानक अशी कोलमडत असेल तर यामागे नक्कीच काहीतरी काळेबैर आहे. महावितरणचे अधिकारी जाणून बुजून टोरेन कंपनीच्या फायद्यासाठी मूकसंमती देत आहेत का? टोरेन जलविद्युत प्रकल्पाविरोधात अनेक दिवसांपासून मोर्चे निघत आहेत. त्याला वळसा घालण्यासाठी हा वीज संकट निर्माण करण्याचा डाव असू शकतो. सरकारी यंत्रणा बदनाम करून वीज क्षेत्राचे खासगीकरण करणे आणि टोरेनचे पाय घट्ट रोवणे हाच यामागचा छुपा उद्देश असू शकतो.